हॅलो एव्हरीवन, जसं की आपण एक एक पोयमचं रसग्रहण पाहत आहोत. तर आपण उत्तम लक्षण एक पोयम पाहिली, नंतर पाहिलं आपण वस्तू. आता जी तिसरी पोयम आहे तुमची आश्वासक चित्र, याचं आपण मुद्द्यावर आधारित कृती कशी सॉल्व करायची आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. तर आश्वासक चित्र हे कवी किंवा कवयित्रीचं नाव आपण म्हणू तर नीरजा आहे, नीरजा राजन धुळेकर. रचना प्रकार सेम वस्तू जसं होतं, मुक्त छंद हा रचना प्रकार आहे या पण पोयमचा. आणि काव्यसंग्रह जर पाहिला आपण निरर्थकाचे पक्षी यातून हे घेतलेलं आहे. आता कवितेचा विषय काय आहे तर स्त्री पुरुष समानतेचे आश्वासक चित्र यामध्ये आपल्याला विषय आहे. आणि स्थायी भाव जो विस्मय आहे, आश्चर्य आहे आणि मनातील आशावाद. ओके, आता कवयित्रीची जी लेखन वैशिष्ट्ये आहे त्यांनी कशा पद्धतीने लिहिलेलं आहे. साध्या विधानातून कवयित्रीने खोलवर विचार मांडलेला आहे. आधुनिक जगातील स्त्री पुरुष समानता हा विचार अगदी सहजपणे व्यक्त होतो. मुलगा व मुलगी यांचा भावी आयुष्यातील जो समानता आहे, सामंजस्यपणा आहे, ते आश्वासक चित्र या कवयित्रीने या प्रत्येकारणपणे यामध्ये प्रकट केलेलं आहे. हे त्यांचं एक लेखन वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. आता या पोयमची मध्यवर्ती कल्पना काय आहे तर सध्याच्या काळात लक्ष टाकले असं जाणवतं. आजच्या युगातही स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जातं, पण कवयित्रींना मुलगा व मुलगी यांच्या खेळण्यातून त्यांच्यामध्ये हळूहळू सामंजस्य निर्माण होत जाताना दिसत होतं. हीच मुले मोठी झाल्यावर सामंजस्याने वागून समाजामध्ये स्त्री पुरुष समानता आणि प्रस्थापित करतील आणि स्त्री पुरुष समानताचा आशावाद हीच या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. आता ही जी कविता आहे त्यामधून काय विचार व्यक्त होतो बरं तर अजूनही समाजाने पूर्णपणे स्त्री पुरुष समानता स्वीकारलेली नाही. हे निराशाजनक चित्र आहे, परंतु भावी काळ हा स्त्री पुरुष समानतेचं तत्व आतापासून मान्य करून स्वीकारत आहे आणि स्वीकारलेलं म्हणजे त्यांनी पण स्वीकारलं पाहिजे असा विचार या कवितेतून मांडलेला आहे. कविता आवडली न आवडली म्हणजे हे कवितेची ओळी त्या तुमच्यावर डिपेंड राहील की कोणती आवडली. आता कविता आवडण्याची आणि न आवडण्याची कारणे तर ही कविता मला आवडलेली आहे. ही आमच्या पिढीची कविता आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्त्री पुरुष समानतेचे मूल्य तसेच आमच्या मनातील विचार व्यक्त होतात आणि आम्ही आपापसात वागताना आमच्या मनामध्ये मुलगा मुलगी हा भेदच नसतो. त्यामुळे ही स्त्री पुरुष समानतेचं मूल्य रुजवणारी चिंतनशील कविता आहे. त्यामुळं ही कविता मला खूप खूप आवडलेली आहे. तर असे काही पॉईंट आहेत ते तुम्ही असेच्या असे जर पाठ करून रसग्रहणाच्या कृतीमध्ये लिहिले तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतील. तर आता भेटूयात नेक्स्ट पोएमच्या रसग्रहणामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.